ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैन्याच्या भीम पराक्रमानंतर सर्व देशभक्तांनी एकत्रित येऊन भव्य तिरंगा रॅली काढली। पाकिस्तानने आपल्या भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करू नये अशा प्रकारचे शौर्य आपल्या तिन्ही दलाच्या सैन्याने दाखवले आणि त्यांच्या पाठीशी देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी उभे राहिले। पहलगाम येथे पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यात 27 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला। या हल्ल्यानंतर 7 मे रोजी पहाटे भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरच्या परिसरातील दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला। या हल्ल्याला भारताने ऑपरेशन सिंदूर असे नाव दिले। ऑपरेशन सिंदूरबद्दल सर्वच स्तरातून भारतीय सैन्य दलावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। त्या भीम पराक्रमी भारतीय सैन्याचा धन्यवाद आभार व्यक्त करण्यासाठी 15 मे रोजी गडचांदूर शहरात भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली। सर्व देशभक्त नागरिक तिरंगा यात्रेच्या माध्यमातून भारतीय सैन्याला सलाम करण्याकरिता एकत्रित जमले होते। रॅली दरम्यान पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। पाकिस्तान मुर्दाबाद, वंदे मातरम, भारत माता की जय अशा गगनभेदी घोषणांनी परिसर अक्षरशः दणाणला होता। ठाणेदार शिवाजी कदम यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता। या रॅलीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते। यावेळी आमदार देवरावदादा भोंगळे यांनी दिलेली ही प्रतिक्रिया। काश्मीर येथील पहलगाम जेव्हा आमचे भारतीय पर्यटक त्या ठिकाणी होते, पाक पुरस्कृत आतंकवाद्यांनी आमच्या 27 भारतीय पर्यटकांना त्या ठिकाणी मारलं। खरं तर अनेक आमच्या भगिनींचं कुंकू उजाडलं गेलं। या देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सांगितलं की सिंदूर का बदला लिया जाएगा आणि भारतीय सैन्याने सिंदूर नावाचं त्या ठिकाणी ऑपरेशन हातामध्ये घेतलं आणि ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानमध्ये जाऊन त्या ठिकाणचे आतंकवादी अड्डे नष्ट करण्याचं काम भारतीय सेनेने केलं। खरं तर हा भारतीय सेनेचा भीम पराक्रम होता। पाकिस्तानमध्ये घुसून त्या ठिकाणी पाकिस्तानमधले जे मोस्ट वॉन्टेड आतंकवादी होते त्या आतंकवाद्यांचं खात्मा करण्याचं काम हे भारतीय सैन्याने केलं। आणि एवढंच नव्हे, अवघ्या 72 तासामध्ये काश्मीरला दालाट्याचे भाव माहीत झाले आणि काश्मीर त्या ठिकाणी सीज फायर करण्यासाठी पुढे आला। DGMFच्या माध्यमातून त्यांनी प्रस्ताव पाठवला आणि 72 तासामध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानला सडो की पडो करून सोडलं। खरं तर हे युद्ध म्हणजे पाकिस्तानच्या भूमीवर झालं होतं आणि पाकिस्तानच्या भूमीमध्ये जाऊन जो भारतीय सैनिकांनी भीम पराक्रम केला त्या भारतीय सैन्याचं धन्यवाद आभार व्यक्त करण्याकरिता आज गडचांदूर शहरातील सर्व देशभक्त नागरिक आज तिरंगा यात्रेच्या माध्यमातून भारतीय सैन्याला सलाम करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी उतरलो आहोत। या गडचांदूर शहरातील सर्व त्या ठिकाणी देशभक्त नागरिक आज या ठिकाणी उपस्थित होऊन भारतीय सैन्याप्रती आभार व्यक्त करण्याकरिता देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता आज आम्ही तिरंगी यात्रा काढली आणि तिरंगा यात्रेमध्ये सहभागी झालो। सिंधू जलकरार जो जलकरार आम्ही रद्द केला आणि आज मात्र पाकिस्तान एक पाण्याच्या थेंबासाठी मोताज झाला आहे आणि पाकिस्तानला आम्ही दाखवून दिलं की भारतीय सैन्य हे कणखर सैन्य आहे आणि या सैन्याने पाक पुरस्कृत आतंकवाद्याचा बिमोड करण्याचं काम आमच्या सैनिकांनी केलं आणि या सैनिकांप्रती आभार व्यक्त करण्याकरिता कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता त्यांना धन्यवाद देण्याकरिता आज तिरंगा यात्रेच्या माध्यमातून आज सारेजण आम्ही एकत्र आलो आहोत।